ज्ञानदेव अकॅडमीमध्ये आपले स्वागत करतो. मी आज आपणास आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे 5 पायऱ्याचे सूत्र सांगणार आहे. यामध्ये 5 लाखापासून 50 कोटीपर्यंतचा प्रवास कसा होऊ शकतो ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्रत्येक व्यक्ती श्रीमंत बनू इच्छिते, परंतु खरे आर्थिक स्वातंत्र्य ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. पैसा हळूहळू सुरक्षा, स्थिरता आणि नंतर वारशाचे रूप घेते. प्रत्येक चरणामध्ये विचार, जबाबदारी आणि प्राथमिकता बदलत असते. समजून घ्या, 5 लाख रुपयापासून सुरू होणारा हा प्रवास 50 कोटी रुपयापर्यंत कसा पोहोचू शकतो. प्रथम चरण, या ठिकाणी 5 चरण किंवा 5 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप मानसिक समाधान, दुसरी स्टेप आर्थिक स्थिरतेची सुरुवात, तिसरी स्टेप आरामदायक जीवनाच्या दिशेने पाऊल, चौथी स्टेप खरे आर्थिक स्वातंत्र्य आणि 5वी स्टेप पिढ्यानपिढ्यापर्यंत चालणारा वारसा. तर अशा प्रकारे 5 चरणामध्ये आपण आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करू शकतो आणि 5 लाखापासून सुरू होणारा प्रवास 50 कोटीपर्यंत पोहोचू सुद्धा शकतो आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते. आता प्रथम चरण मानसिक समाधान. तर आर्थिक जीवनाची ही पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप ही जीवन जगण्याची किंवा जीवनात टिकून राहण्याची स्टेज असते. या स्टेजमध्ये प्रत्येक महिना हा आर्थिक परीक्षेच्या बरोबर असतो. या स्तरावर एकूण नेटवर्क हे 5 लाख रुपयापेक्षा कमी असते. यामुळे अचानक आलेले मेडिकल बिल, घर भाड्यात झालेली वाढ इत्यादीमुळे महिन्याचे बजेट बिघडू शकते. या स्टेजमध्ये गुंतवणुकीपेक्षा 3 ते 5 महिने पुरेल एवढा इमर्जन्सी फंड आवश्यक असेल. हा फंड अंदाजे 50,000 रुपये ते 1 लाख रुपयापर्यंत असू शकतो. म्हणजेच इमर्जन्सी फंडामध्ये 3 महिने ते 5 महिने पुरेल एवढ्यासाठी इमर्जन्सी फंडाची रक्कम किंवा इमर्जन्सी फंड हा 50,000 रुपये ते 1 लाख रुपयाच्या दरम्यान असू शकते. आणि ही इमर्जन्सी फंडामध्ये केलेली बचत माणसाला मानसिक समाधान देते. कारण आपल्यावर एखादी अडचण आली किंवा आपल्याला समजा काही मेडिकल बिल्स आले किंवा एखादा अचानक खर्च उद्भवला तरी या फंडामधून आपण तो खर्च भागवू शकतो. जीवनाची खरी सुरुवात तेव्हा होते जेव्हा पुढचा महिना हा काळजीऐवजी विश्वास देतो आणि जीवनाची सुरुवात होते. म्हणजे जीवनाची सुरुवात कधी होते तर जीवनाची खरी सुरुवात तेव्हा होते जेव्हा पुढच्या महिन्यात पगार येईल, कधी येईल ही काळजी संपते, तेव्हा जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. म्हणून इमर्जन्सी फंड या बाबतीत सुद्धा काम करतो. दुसरा चरण आर्थिक स्थिरतेची सुरुवात. आता एकदा आपण काय केलं की मानसिक समाधान मिळालं, आपल्याला हिंमत आली की आता आपण काय म्हणते
की 2 महिने समजा पेमेंट जर नाही मिळाला तरी आपण घर चालवू शकतो, कारण आपल्यापाशी इमर्जन्सी फंड आहे. म्हणजे अशा प्रकारे जीवनाला स्वतःला एक आश्वासन मिळते, स्वतःमध्ये एक समाधान असते. आता दुसरा चरण, यामध्ये आर्थिक जीवनाला सुरुवात होते. जेव्हा नेटवर्क ही 5 लाख रुपये ते 50 लाख रुपया यांच्यामध्ये पोहोचते तेव्हा जीवन थोडे सुखकर होते आणि जीवनात स्थिरता येते. दररोजच्या खर्चाची चिंता नसते. याबरोबर SIP, विमा आणि नियमित बचत इत्यादी सवयी लावून घेणे आवश्यक असते, कारण या दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याकडे आपली नेटवर्क ही 5 लाख ते किती असते, 50 लाख रुपयापर्यंत असते. परंतु ही स्टेज फारच संवेदनशील असते. म्हणजे कसं असते, माणसापाशी एकदा पैसा आला की तो पैशाचा उपयोग कसा करायचा त्या बाबतीमध्ये गोंधळ उडू शकतो. या वेळेस किंवा या स्टेजला जास्त EMI किंवा दिखाऊ खर्च आर्थिक स्थिरता बिघडवू शकतात. म्हणजे पैसा आल्यामुळे काय होते की आपल्याला दिखाऊपणा करण्याची गरज वाटते. जास्त EMI असणाऱ्या वस्तू आपण खरेदी करतो, त्यामुळे आपला बजेट पुन्हा काही प्रमाणामध्ये बिघडू शकते. त्यासाठी शिस्त आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आणि ही या स्टेजची महत्वाची किल्ली आहे. आता तिसरा चरण पाहूया, आरामदायक जीवनाच्या दिशेने पाहू. रुपये 50 लाख ते 5 करोड ची नेटवर्क व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. तर किती आहे, रुपये 50 लाख ते 5 करोड ची नेटवर्क व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. घर, गाडी, सुट्ट्या घालवणे हे स्वप्न राहत नसून, म्हणजे घर बांधणे किंवा घर घेणे, गाडी घेणे, सुट्ट्या घालवणे हे स्वप्न राहत नसून सत्यामध्ये बदलवते. या स्टेजला व्यक्ती खर्च कसा करायचा हा विचार सोडून भविष्यातील योजनावर काम करतो. जसे मुलांचे शिक्षण, रिटायरमेंट फंड, संतुलित गुंतवणूक पोर्टफोलिओ. या स्टेजला संधी जास्त असतात. तसेच भरकटणे, म्हणजे या स्टेजला कारण पैसा जास्त येतो, त्यामुळे या स्टेजला भरकटण्याची सुद्धा चान्सेस जास्त असतात. चुकीचे निर्णय घेतल्या जाऊ शकतात आणि हे भरकटणे किंवा चुकीचे निर्णय हे प्रगतीमध्ये अडथळे आणू शकतात. म्हणून संतुलन बनवून ठेवणे आवश्यक असते. चौथे चरण, खरे आर्थिक स्वातंत्र्य. जेव्हा संपत्ती 5 कोटी ते 50 कोटी याच्या दरम्यान असते तेव्हा मासिक बजेटची चिंता नसते. जवळपास मासिक बजेटची चिंता संपलेली असते. या स्टेजला विदेशी प्रवास, लक्झरी लाईफस्टाईल आणि उत्तम आरोग्य सेवा या सामान्य बनून जातात. यावेळेस कमाईपेक्षा जास्त लक्ष संपत्ती सुरक्षित ठेवण्याकडे असते. जसं टॅक्स प्लॅनिंग, पॅसिव्ह इन्कम आणि रिस्क मॅनेजमेंट महत्वाचे होऊन जाते. या स्टेजला आपण पैशासाठी काम करत नाही, तर पैसा आपल्यासाठी काम करतो. आता या ठिकाणी महत्वाचं, जेव्हा आपल्यापाशी जास्तीचा पैसा येतो, तर ही चौथी स्टेज आहे. जेव्हा माणसापाशी 5 कोटी ते 50 कोटी रुपयापर्यंतचा पैसा येतो, समजा कोणापाशी कमी असेल, पण आता ही एक मोठी रक्कम आहे, यापेक्षा कमी राहील, या स्टेजला काय होते की टॅक्स प्लॅनिंग, पॅसिव्ह इन्कम आणि रिस्क मॅनेजमेंट हे महत्वाचं होऊन जाते. आणि या स्टेजला आपण पैशासाठी काम करत नसतो, तर पैसा आपल्यासाठी काम करत असते. आता 5वा चरण, म्हणजे ही चौथ्या स्टेजपर्यंत आपण पैशाला कामी लावतो आणि आपल्याला आता पैशासाठी काम करायचं नसते. आता 5वा चरण किंवा 5वी स्टेज, यामध्ये
पिढ्यानपिढ्या चालणारा वारसा निर्माण होतो. जेव्हा 50 करोड रुपयापेक्षा अधिकची संपत्ती निर्माण होते तेव्हा ती संपत्ती पिढीजात संपत्तीकडे घेऊन जाते. म्हणजे एकदा 50 कोटी रुपयाची संपत्ती जेव्हा निर्माण होते तेव्हा काय होते की ती संपत्ती पिढीजात संपत्तीकडे घेऊन जाते. आता स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचे नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी मजबूत आधार बनण्याचे लक्ष्य ठरते. या ठिकाणी जो पैसा आहे तो पैसा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एवढा पैसा आवश्यक नसतो, तर स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचे नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी मजबूत आधार बनण्याचे लक्ष्य ठरते. फॅमिली, ऑफिस, इस्टेट प्लॅनिंग आणि परोपकाराच्या योजना यांना महत्त्व येते. म्हणजे आपण स्वतःचं ऑफिस उघडतो, स्वतःचं काय म्हणते इस्टेट प्लॅनिंग बनवतो, नंतर स्वतःच्या फॅमिलीकरता वेळ देतो आणि परोपकाराच्या सुद्धा आपण काही योजना बनवत असतो. या स्टेजवर पैसा प्रभाव आणि सामाजिक योगदान यांचे माध्यम बनते. म्हणजे पैसा असला म्हणजे जेव्हा आपल्यापाशी भरपूर पैसा आहे म्हणजे 50 करोड रुपयापेक्षा जास्त पैसा आहे, जेव्हा माणसापाशी 50 करोड रुपयापेक्षा जास्त पैसा येते तेव्हा त्या व्यक्तीचा प्रभाव वाढतो आणि सामाजिक योगदान यांचं माध्यम सुद्धा बनते. म्हणजे काय तर पैसा हा प्रभाव आणि सामाजिक योगदान याचे माध्यम बनते. तज्ञाच्या मते कोणत्याही चरणाला म्हणजे 4-5 चरण आहे, तर या 5 चरणामध्ये कोणतेही चरण सोडण्यापेक्षा प्रत्येक स्टेजला समजून पुढे जाणे हीच खरी सफलता आहे. तर जर व्यक्तीला सफल व्हायचं असेल तर त्यांनी या 5 स्टेजपैकी कुठली स्टेज सोडू नये, स्टेज बाय स्टेज. कारण श्रीमंत होण्याची जी प्रक्रिया आहे लांबलचक प्रक्रिया आहे, त्यामुळे कुठली स्टेज सोडू नये. तर या स्टेजला कोणत्याही चरणाला सोडण्यापेक्षा प्रत्येक स्टेजला समजून पुढे जाणे हीच खरी सफलता आहे. शिस्तबद्ध निवेश, दीर्घ मुदतीचा विचार आणि विचारपूर्वक राबवलेल्या योजना. मग शिस्तबद्ध निवेश, दीर्घ मुदतीचा विचार आणि विचारपूर्वक राबवलेल्या योजना. रुपये 5 लाख रुपयापासून 50 कोटी रुपयापर्यंतची यात्रा शक्य होऊ शकते. तर या 5 जे पायऱ्या आहेत किंवा 5 स्टेज आहेत, या स्टेज नुसार या स्टेज प्रमाणे आपण जर समजा म्हणजे शिस्तबद्ध निवेश, दीर्घ मुदतीचा विचार आणि विचारपूर्वक राबवलेल्या योजना, यामुळे 5 लाख रुपयापासून 50 करोड पर्यंतची यात्रा शक्य होऊ शकते. आणि त्यासाठी माणसाला काय करावं लागेल, नियमबद्ध पद्धतीने काम करावं लागेल आणि तेव्हा हा 5 लाख रुपयापासून 50 कोटीपर्यंतचा प्रवास शक्य होऊ शकतो आणि आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करता येऊ शकते. तर आपणाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा. धन्यवाद.